2 ते 3 वेळा मला पार्लरच्या फेशियलचा अगदी वाईट अनुभव आल्यामुळे मी आता घरच्या घरीच फेशियल करायचं ठरवलं. तर मी प्रियंका क्लासिक वुमन्स या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी O3+ शाईन अँड ग्लो फेशियल किटचा रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्यामध्ये 7 वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. त्या डिटेल्स मध्ये आपण वन बाय वन बघणार आहोत. चला तर मग आपण फेशियलला सुरुवात करूया. फर्स्ट स्टेप आहे ब्राइटनिंग अँड क्लिन्झिंग फोम, जे की आपल्याला क्लीन्स करण्याचं काम करतं. फेस वरती काही डर्ट वगैरे असेल तर ते काढण्याचं काम हे करतं. आपल्याला हळूवारपणे सर्क्युलर मोशन मध्ये 2 ते 3 मिनिट मसाज करायचं आहे. इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. जर तुम्हाला गरज वाटली तर पुन्हा क्रीम घेऊन तुम्ही मसाज करू शकता. नंतर आपल्याला ते धुवून टाकायचं आहे आणि थोडंसं टॉवेलने पॅट ड्राय करून घ्यायचं आहे. लगेचच आपल्याला सेकंड स्टेप करायची आहे, जी की आहे लॅक्टिक पील. हे इतर पील सारखं थोडंसं चिकट आहे, पण हे माइल्ड प्रकारचं पील आहे. हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं चेहऱ्यावरती व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. पुन्हा त्याला टच करायचं नाहीये आणि नंतर 2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला चेहरा धुवून व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. आपल्याला थर्ड स्टेप कडे जायचं आहे. थर्ड स्टेप आहे प्युरिफाईंग टॉनिक, जे की एकदम आपलं गुलाब वॉटर असतं किंवा आपलं जे टोनर असतं त्याप्रमाणे याचं वॉटरी टेक्स्चर आहे. सो तुम्हाला ते चेहऱ्यावरती व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा टॅप टॅप करून आपल्याला ते चेहऱ्यामध्ये व्यवस्थितपणे मुरवायचं आहे. एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला असं करून घ्यायचं. नंतर चेहरा वॉश करायचा नाही. फोर्थ स्टेप आहे अर्ब्युटिन सिरम. या ट्यूब मध्ये सिरम दिला आहे, तो आपल्याला चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून 3 ते 4 मिनिटं आपला चेहरा व्यवस्थित मसाज करून घ्यायचा आहे. चेहऱ्यावरती जे पिंपल्स आले होते ते मला पार्लरच्या फेशियल मुळे आले होते, कारण सांगितलं एक जातं, प्रोडक्ट एक वापरलं जातं. आपले डोळे बंद असतात, त्यामुळे आपल्याला अजिबात कळत नाही की नेमकं कोणतं प्रोडक्ट अप्लाय केलं आहे. जी आपल्याला अर्ब्युटिन सिरमची स्टेप आहे तीही आपल्याला वाईप करायची नाही किंवा धुवायची नाहीये. तसंच ठेवून आपल्याला नेक्स्ट स्टेप कडे जायचं आहे. फिफ्थ स्टेप आहे डर्मोमेलान क्रीम. आतापर्यंत आपण स्किन प्रिपेअर करत होतो, आता आपण स्किनला व्यवस्थितपणे मसाज करणार आहोत. अगदी 10 ते 15 मिनिटं आपल्याला इथे मसाज करून घ्यायचं आहे. ही क्रीम मला खूपच हायड्रेटिंग वाटली. जसं जसं तुम्ही मसाज कराल तर तुमच्या चेहऱ्यावरती एक ऑइल सारखं टेक्स्चर येते आणि एक वेगळाच ग्लो स्किन मध्ये यायला चालू होतं. फेशियलच्या स्टेप्स खूप डिफरंट आहेत, इंटरेस्टिंग आहेत. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. झाल्यानंतर आपल्याला ते धुवायचं किंवा वाईप करायचं नाहीये. नेक्स्ट स्टेप करायची स्टेप आहे अर्ब्युटिन पावडर मास्क, जे आपल्याला फेशियल मध्ये एक वेगळं पाऊच भेटतं. त्याच्यामध्ये हे मास्कची पावडर आहे, ती आपल्याला 30 ml पाण्यामध्ये मिक्स करून लगेचच चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे, नाहीतर ते लगेच घट्ट येत आहे. ज्याप्रमाणे तांदळाचं पीठ असतं त्याप्रमाणे याचं टेक्स्चर आहे आणि यालाही अजिबात स्मेल नाहीये. 10 ते 15 मिनिटं आपल्याला ते चेहऱ्यावरती ठेवायचं आणि सुकल्यानंतर आपल्याला ते खालून वरच्या दिशेला असं ओढून काढायचं आहे. सगळे पार्लर वाले फ्रॉड असतात असं मी म्हणणार नाहीये, पण जर तुम्हाला अगदीच विश्वास बसत नसेल तर तुम्हीही माझ्यासारखं घरच्या घरी चांगल्या कंपनीचं प्रोडक्ट आणून तुम्ही स्वतः आपल्याला हव्या त्या प्रेशरने ते अप्लाय करू शकता. हा मास्क मी रिमूव्ह केला. या मास्कने अजिबातच चेहरा ड्राय होत नाहीये. तुम्ही इथे अर्थ रिझमचं क्लिन्झिंग पॅड घेऊन ते थोडंसं ओलं केलं आहे आणि राहिलेलं पार्टिकल्स आहेत ते काढले आहेत. तुम्ही ते धुवूनही घेऊ शकता. आता सगळ्यात शेवटची पण तितकीच महत्वाची स्टेप म्हणजे SPF. फेशियल तुम्ही कोणत्याही वेळेस करा किंवा मग डेलीही तुम्हाला सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. इथे डिफरन्स दिसत असेल, माझ्या चेहऱ्यावरचा जो डलनेस होता, थोडासा ब्लेमिशेस होते, तेही पूर्णपणे गेलेत आणि चेहरा खूप हायड्रेटिंग दिसतोय. पुढचे 2-3 दिवसही खूप छान प्रकारे माझा चेहरा ग्लो करत होता. या प्रोडक्टला मी 5 out of 4 देईल, कारण याच्यामधले जे सिरम आहे ते थोडेसे कमी दिलेले आहेत. आणि 4 स्टार देण्याचं कारण याच्यामध्ये कोणताही उग्र वास नाहीये, खूप माइल्ड स्मेल्स आहेत याचे आणि मला कोणतंही इरिटेशन झालं नाहीये. ऑल स्किन टाईपसाठी, बट हे सिंगल टाइम यूज आहे. तुम्हाला जर माझा ऑनेस्ट रिव्ह्यू आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.